शुभ सकाळ सर्वांना. आज वार आहे रविवार, श्रीला सुट्टी आहे आणि आता सडा रांगोळी वगैरे करणार आहे. अजून करायला नाही, वाजलेले आहेत 8. आज झालेला आहे वेळ, म्हणजे म्हटलं आज रविवार काय थोडा वेळ चालतो. देवपूजा वगैरे काही नाही अजून, आता करायची. आणि काल परवा दिवशी दूध आणलेलं बघा, आणि काल म्हणजे नास झालं, खराब झालं. आमच्या इकडे दूध खराब झालं की त्याला नास झाला असं म्हणतात. म्हणजे सकाळी मी काय केलं, उठले आणि तापवायचं जरा विसरले. मी सकाळी उठले, मी सगळं आवरलं आणि कसं काय माझ्या काल दूधच तापवायचं लक्षात नाही. आणि माझ्या अचानक 11 वाजता लक्षात आलं की आपण दूध नाही तापवलं. आणि गडबडनं आले, दूध तापवायला ठेवलं तर काय बघते झालं त्याचं दही झालं. म्हणजे म्हटलं विरजण लावलेलं आहे, आज आपल्याला तूप काढायचं आहे. आणि उठायला तर एवढा वेळ झाला आहे, काय विचारायला नको. आज श्रीनं रात्री डोक्यावर तेल घातलेलं तर झोप लागली छान, उठूच वाटलं ना सकाळी. असा राडा पडला आहे किचन ओट्यावर. आज त्यांना पण काय नाश्ता दिला नाही, चहा बिस्किटच खाऊन गेल्यात. मॅगी करतो म्हणतात, नको म्हणले. सकाळ सकाळी नको वाटते म्हणतात ते खायला. चला देवपूजा थोडक्यात दाखवते तुम्हाला. आज काय परवा दाखवलेली आहे मी देवपूजा, आज थोडक्यात दाखवणार आहे. आणि जमलं तर सडा रांगोळी पण दाखवते. बघते श्री शूट करतो का, कारण बाहेर तिथं ट्रायपॉड ठेवायला जागा. चला रांगोळी घालते का तुम्हाला दाखवता आलं नाही, कारण श्री आंघोळ करायला कोण दाखवायचं. घातलेली रांगोळी दाखवते मी तुम्हाला. आज खरं म्हणजे मला तुम्हाला आजची माझी सडा रांगोळी वगैरे सगळं दाखवायचं होतं. कशा पद्धतीने मी सडा रांगोळी करते किंवा अंगण वगैरे कसं मी झाडते, कारण की स्पेस नाही आहे इथं, बघू शकता तुम्ही. एवढ्यातच मी कसं माझं अंगण क्लीन ठेवते हे सगळं मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. परंतु शूटिंग करण्यासाठीच कोण नव्हतं, आणि ट्रायपॉड तर आपण दारामध्ये ठेवू शकत नाही. त्यामुळं मग मी नाही शूट केलं. श्री असता तर करायला म्हणजे केलं असतं, पण श्री पण नव्हता. आणि आजची देवपूजा बघा, साधी सिंपल. चला आत्ता देवपूजा झालेली आहे, वाजलेले 9:30 ते 9:45. श्री गेला तर ह्याला त्याची टेस्ट आहे, आज टेस्टला गेलेला आहे. कपडे धुवून येते. आज लोणी काढावं लागणार आहे आपल्याला. काल दही लावून ठेवलेलं आहे, काल मी सायचं दही लावूनच आम्ही लोणी काढतो, तर ते आता लोणी काढावं लागणार आहे. काल ठेवले म्हटलं, आता मी फ्रीजला ठेवले. थोडं गार झालं की पटणं लोणी येतं म्हणून फ्रीजला ठेवलेलं आहे. धुवून घेते आणि त्यानंतर मग भांडे घासून मग स्वयंपाकाची तयारी. ऊन असलं कडक पडली आमच्या इकडं. पाऊस कुठं गायब झाला कोणास ठाऊक. पाऊस पडायला पाहिजे खरं. आणि गरम व्हायला, उन्हाळ्यात कसं गरम होत होतं तसं गरम व्हायला लागले. अवघड आहे खरं. हे नक्षत्र आहे, ते तरणा पाऊस आहे. तर झाले हक्काचे दोनच पाऊस राहिले. पुढचा म्हातारा एक पडला तर पडला, नाही तर म्हातारा पाऊस तर पडायला पाहिजे. नाही पडला तर मग संपला पावसाळा म्हणायचं. हे दोनच पावसाळा हे नक्षत्र असतात, ते हक्काचे असतात, पण ते पण काय पडणार. यांना सुरुवात चांगली केलेली, पण मध्येच काय झालं आता आणि परत कडक ऊन पडले. मे महिन्यात पडतंय तसं. चला आधी हा ढीग आवरून घेते. आता कसं होतं, कपडे वाळत नाहीत, मग जरा वाळलेले कपडे असतात ते संध्याकाळी मी इथं आत घालते काठीवर त्या. मग ती कपडे अशीच पडली जातात बघा, इकडं तिकडं पडली जातात. मग ती रोज अशी सकाळी सगळे कपडे घडी घालून ठेवावे लागतात. आणि स्त्रीचं तर आमच्या दिवसातनं 4 ड्रेस होत असतील, कारण की सकाळी शाळा जायच्या आधी एक घालतो, त्यानंतर शाळेतनं आल्यानंतर एक घालतो, आणि नंतर मग परत कोणतं आलं गेलं बाहेरनं जाऊन आला की कपडे काढून टाकतो, परत दुसरे घालतो, असं करतो. त्यामुळं स्त्रीचेच कपडे जास्त इकडं पडलेले असतात. आणि माझ्या साड्या म्हणजे कधी तर आता मी नेसते साड्या, कारण की साड्या ठेवून तर काय करायचं, एवढा ढीग झालेला आहे साड्यांचा. आणि ह्या ब्लाऊजला ही डिझाईन मी केलेली होती, छान वाटते खरं. ब्लाऊज शिवून आता 2 वर्ष झालेले आहेत, आणि मला ती साडीसुद्धा खूप आवडते. आणि टॉवेल पण वल्ली अशीच टाकतात, ज्या त्यावेळी घडी घालून ठेवत नाहीत. देवपूजा झाली की देवघरामध्ये आणि परत कचरा पडला जातो, कारण हळदी कुंकू असेल, तांदूळ असेल, हे पडलं जातं. मग लगेच मी तिथल्या तिथं ते गोळा करते, कारण की मग ते पायाने इकडं तिकडं होतं. साडी नेसली मी आज खूप दिवसातून. नेसूया म्हटलं, कारण की एकदा जर साडीची सवय मोडली तर मग परत त्या साडी नेसू वाटत नाही. खरं साडी नेसल्यावर भांडे वगैरे घासताना ॲप्रॉन वापरलेला किंवा स्वयंपाक करताना ॲप्रॉन वापरलेला बरा. हा ॲप्रॉन व्यवस्थित झालेला आहे, त्याचा गळा थोडा लई मोठा झाला आहे, असं जरा वर पाहिजे होता.
म्हणजे व्यवस्थित बसला असता. मी स्वतः शिवला आहे हा. हे बघा, खिसा पण एक केला आहे त्याला मी असा. आता मी घासणार आहे भांडी. आणि भांडी घासताना कसं होतं, इथं पूर्ण सगळं पाणी ते आणि जे खरकट आहे ते इथं लागलं जातं. म्हणून म्हटलं ॲप्रॉन घालूया. आणि खूप दिवस झालं पडला आहे पण तसाच. परवा मी धुवून ठेवला आहे, तसाच ठेवलेला होता, धुवून ठेवला आहे. चला आता स्वयंपाक काय दोघांचा आहे. 4 चपात्या, काहीतरी भाजी करायची. श्री गेला आहे बहिणीकडं, क्लास सुटला आहे, म्हणजे टेस्ट होती त्याची, तर सुटलेली आहे. आणि फोन केलेला मला मावशीच्यात आहे म्हणून. बहिणीची मुलगी आणि त्याचं जमतं, त्यामुळं तिथं सारखं जातो तो. तिला पण त्याची आठवण येते आणि त्याला पण त्याची सारखं आठवण येते, त्यामुळं जातो. भांडे आहेत तेवढी घासते आणि मग स्वयंपाक करते. जमलं तर रव्याचे लाडू करायचे. जरा रवा एवढाच राहिला आहे. 2 किलो रवा आणलेला तेवढा राहिला आहे. पायनॅपल जो शिरा बनवते मी, तो खूप आवडतो. मग परवा पण एक पाहुणे आलेली, मी काय नाही शेअर केलं तुमच्यासोबत. यांचे जे मामा आहेत ते, त्यांची मुलगी आलेली. एक दिवस व्हिडिओ आला नव्हता बघा तुम्हाला, तर त्या दिवशी ती आलेली. 1-2 दिवस होती. 2 दिवस व्हिडिओ आलेच नाहीत तुम्हाला, सोडा सलग 2 दिवस व्हिडिओ आले नाहीत. तर ती होती. मग एकेकांना कसं होतं, आवडतं व्हिडिओ द्यायला आणि एकेकांना आवडत नाही. मग त्याच्यापेक्षा मी बाहेरची लोक आले की शक्यतो म्हणजे घ्यायला बघत नाही व्हिडिओमध्ये. कारण म्हणजे कसं, त्यांना आवडतं नाही आवडतं म्हणून मी घेत नाही. मग त्यावेळी काय मी शूटच काय नाही केलं. मग त्यावेळी शिरा बनवलेला होता. त्यामुळं मी एका टायमाला जवळजवळ जरा कमी अर्धा किलोचा शिरा बनवते, पण तेवढा संपतो पण. आमच्या 2 टाईम खातात, आवडीने खातात, म्हणून मग मी करते पण. चला एकदा शिरा मी आता गुळ घालून बनवणार, कसा होतो बघणार आहे. इसेन्स कुठला वापरणार नाही, प्लेनमध्येच बनवणार, पण गुळ घालून बनवणार आहे. गुळ घालून पण शिरा छान होतो. एकदा एवढा 1 वाटीचाच करून बघणार आहे कशी टेस्ट लागते. जर चांगला झाला तर गुळातलाच करायचा साखरेपेक्षा, कारण गुळ चांगला असतो साखरेपेक्षा. साखर थोडी कमी केलेली बरे. चला वाजलेले आहेत 11:30 ते 11:45. धुणं वगैरे झालेलं आहे माझं. आणि पाणी भरपूर सोडलेलं आहे, बाकी फुल्ल झाले. परवा एका ताईची कमेंट आलेली की हे जे भांडं आहे ते कुठनं आणला, दुकानचं नाव सांगा किंवा लिंक द्या, असं म्हणत होत्या त्या. कमेंट केलेली त्यांनी. तर हे भांडं आहे ते म्हणजे इथनं लोकलमधूनच घेतलेलं आहे. भांडी दुकान वगैरे असतात बघा, किंवा जिथं मिक्सर फ्रीज वगैरे मिळतात त्या दुकानात ते मिळतं. त्याची किंमत 300 रुपये काहीतरी घेतलेलं आहे. 300 का 250 रुपये घेतलेलं, एवढं काय लक्षात नाही, पण 300-250च्या एवढंच दरम्यान आहे ते. पण 1 नंबर काम आहे, कारण की रवीनं हलवत बसण्यापेक्षा 10 ते 15 मिनटात आपलं लोणी निघतं. चला आपण काढणार आहे आज. रात्री मी काल सकाळी लावून ठेवलेलं आहे. पहा एवढं आपलं साय निघलेलं आहे. तर दही लावून ठेवलेलं आहे मी काल सकाळी. मग रात्री ते बाहेर ठेवल्यावर जास्तच हे होणार, म्हणून मी फ्रीजमध्ये ठेवलं. आणि फ्रीजमध्ये ठेवला की कसं लोणी पण पटणं वर येतं, त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवायचं. जेवढं गार होईल तेवढं पटणं वर येतं. काढूया मी केवढं लोणी निघतं काय निघतं दाखवते तुम्हाला. किचन होता त्यांनी सगळा क्लीन केला आणि फिल्टर काढून टाकला मी. हे पहा, कारण तो खराब झालेला आहे. त्याचं ते हे बदलायचंच विना. आता ह्यांची आठवडी फर्स्ट होती त्यामुळे त्यांना काही जमलं नाही, आणि ते व्यवस्थित अडचण व्हायला लागली. आता किती मोकळं दिसतं बघा. म्हणून मी फिल्टर ठेवत नाही, कारण किचन ओट्यावर खूप अडचण होती. म्हणून ते फिल्टर मी सरळ झाकून ठेवलेलं आहे कागदात घालून. कारण परवा एक ताई आलेल्या म्हणाल्या तुरटीचं पाणी पिऊ नका, म्हणून मग काढलेलं. आता काय पाणी स्वच्छ आलं आहे, कारण की पाऊस कुठं आहे. आता पाऊस असला तरच मग पाणी घाण येतं, त्यामुळे काढून टाकलं. तिकडं अडचण नको वाटते. जेवढं सुटसुटीत असेल तेवढं बरं वाटतं. घेताना भांडे आपल्याला खूप म्हणजे हे असावं ते असावं, ते घ्यावं हे घ्यावं असं वाटतं, पण घेतल्यानंतर एक तिसरं डोकेदुखी असते. आता काढणार आहे मी लोणी, कारण खूप दिवस झालं म्हटलं लोणी काढलेलं नव्हतं. जवळजवळ 8-10 दिवस झाले लोणी काढलेलं नव्हतं, आणि एवढं डेस्कवर साय आपली साठलेली होती. आणि मी काल सकाळीच ते सगळं दही वगैरे लावून ठेवलेलं होतं, आणि ते फिरवायचं फक्त राहून गेलं. रात्री फिरवावं म्हटलं तर मग ते फ्रीजमध्ये मी ते डेस्क ठेवलेलं नव्हतं, त्यामुळे थोडंसं गार असलं की लोणी चांगलं येतं. म्हणून मग काल मी फ्रीजमध्ये ठेवलं, आणि आता सकाळी मग ते फिरवत आहे.
दाखवते मी तुम्हाला. 10 ते 15 मिनटात लोणी हे असं वर येतं. लोणी वर आलं की जो मिक्सरचा आवाज असतो तो लगेच बदलला जातो. हे बघू शकता तुम्ही, लोणी आपलं वरती आहे, असा गोळा होऊन येतो बघा. असं खूप छान लोणी येते याच्यामध्ये. त्यामुळे भांडं मी तर सांगेन 250-300 रुपये गेलेले पैसा वसूल असं भांडं आहे. लोणी काढून दाखवते मी. कढईत मी हे करणार आहे, दाखवतो तुम्हाला. असं गोळा येतो असा वर. असा गोळा येतो बघा. ज्यावेळी गोळा असा वर येतो लोण्याचा, मिक्सरचा आवाज बदलतो. मिक्सरच्या आवाजावरूनच कळते की आपल्याला लोणी आलेलं आहे. असं खूप छान निघतं बघा यामध्ये लोणी. अजिबात काही कष्ट नाहीत, बिना कष्टाचं लोणी निघतं. नाही तर ते डेचक्यात रवी घाला, हलवा, आणि कमीत कमी अर्धा पाऊण तास हलवायला लागायचं. श्रीचा तास सुटलेला आहे, त्याचा फोन आला, येतो म्हणलाय 10 मिनटात. जेवण अजून काय नाही, पीठ मळायचं चपातीचं, भाजी काहीतरी करायला पाहिजे. आता इकडं कडवाय ठेवते आणि इकडे जेवण बनवते. एवढं लोणी निघलेलं आहे. लिटर दूध नास झालं आपलं, नाही तर अजून थोडी साय निघाली असते. 1 लिटरची साय निघाली असते. ते दूध खराब झालं. आणि एकदा फिरवते, अजून काय निघतं का बघते, नाहीतर ठेवायचं आणि स्वयंपाक करते. लोणी कढायला ठेवलेलं आहे. तूप केवढं निघतं ते दाखवते तुम्हाला. गॅस मी आता थोडा मोठा केला आहे आणि थोड्या वेळानं बारीक करून ठेवायचा, म्हणजे छान हे होतं. बघू शकता तुम्ही, एवढं तूप निघलेलं आहे आपलं. जरा का मी 1 वाटीवर तूप आपलं निघलेलं आहे. एक फुलपात्र भरून तूप निघतं बघा. खूप मस्त निघतं. आणि असं तूप कडत आलं, थोडंसं त्यामध्ये पाणी शिंपडायचं. वेलदोडा घातला तरी चालतो, किंवा खाऊचं पान. ज्यांच्यावर खाऊच्या पानाचा वेल आहे बघा, त्यांना चालतो. वास तुपाचा खूप छान येतो. मग ही कमीत कमी 6 ते 7 दिवसाचं तूप आहे. एवढं निघतं 6-7 दिवसाला. आधीचं तूप आपलं एवढं आहे. मला वाटतं जरा कमी हे डबा भरेल आपलं, हे तूप ओतल्यानंतर. तेवढं तूप होतं ते दाखवते मी तुम्हाला ओतल्यानंतर. पूर्ण आवाज जो असतो बघा, चिटचिट आहे, त्याला तो बंद झाला पाहिजे, तोपर्यंत कडवायचं. आणि त्यातलं पाणी जे असतं ते सगळं निघून गेलं पाहिजे. चला, इकडं वांग फोडणी मारले, चपात्या करायच्या. तूप काढते आणि चपात्या करून घेते. तूप जे असतं ते असं गाळूनच काढायचं, नाहीतर मग त्याच्यात जी बेरे असते बघा खाली राहिली, ती सगळी त्यामध्ये पटली जाते. त्यामुळं गाळून सगळं व्यवस्थित असं काढायचं. आणि बघू शकता तुम्ही केवढं तूप निघलेलं आहे. डबा भरायला जरासंच कमी राहिलेलं आहे. कमीत कमी 1 वाटी तूप हे निघतंच 8 दिवसाला. आणि ही बेरी असते, ही सुद्धा श्री खूप आवडीने खातो, कारण ती सुद्धा खूप छान लागते. आणि पिवळं धमक मस्त निघलेलं आहे बघा.
तर मैत्रिणींनो असा होता आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला, काय वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.